हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत ओव्याच्या पानांची भजी. ही एक अतिशय खमंग आणि कुरकुरीत रेसिपी आहे. ही भजी पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात चहा बरोबर खायला खूप छान लागतात. त्यासाठी लागणारे साहित्य: ओव्याची पाने 10 ते 15 स्वच्छ धुवून पुसून घ्या. बेसन 1 कप, तांदळाचे पीठ 2 चमचे भजी कुरकुरीत होण्यासाठी, आले लसूण मिरची पेस्ट 1 चमचा, हळद पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, हिंग चिमूटभर, मीठ चवीनुसार, तेल भजी तळण्यासाठी, पाणी पीठ भिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार. कृती पाहूया. एका मोठ्या बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, आले लसूण मिरची पेस्ट आणि ओवा घालून सर्व मिश्रण एकत्र करा. यामध्ये थोडे पाणी घालून भजीच्या पिठासारखे घट्टसर आणि सरसरीत बॅटर तयार करा. मिश्रण जास्त पातळ करू नका. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. ओव्याचे एक पान पिठाच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्या. आता हे पान हळूच गरम तेलात सोडा. अशाच प्रकारे 4 ते 5 पाने पिठात घोळवून तेलात सोडा. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. आता आपली कुरकुरीत ओव्याची भजी तयार आहे. ही चविष्ट आणि खमंग रेसिपी नक्की करून पहा आणि जाता जाता माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त पौष्टिक रेसिपी सोबत.